तर पुढची बातमी येते शेतकऱ्यांसंदर्भात संभाजीनगरमधनं। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खरीपच्या पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांना नव्या अडचणींचा सामना करावा लागतोय। केंद्र सरकारनं खत खरेदीसाठी प्रायोगिक तत्वावर एक नवीन ॲप सुरू केलंय, मात्र यामुळे शेतकऱ्यांची अडचण कमी होण्याऐवजी वाढलेली दिसतेय। ॲपमधल्या तांत्रिक त्रुटींमुळे शेतकरी त्रस्त झाले, त्यामुळे पूर्वीप्रमाणेच पारंपरिक पद्धतीनं खत खरेदीची मंजुरी द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। हे मोबाईल साधा आहे माझ्याकडे। हो, आता या मोबाईलवर काय होणार आहे सांगा तुम्ही। आता जर मला मोबाईल दुसरा नवीन घ्यायचा म्हणजे आता 15,000-20,000 रुपये लागते त्या मोबाईलला। आता ते मोबाईल घेऊन मग ऑनलाईन करायचं, मग ते अपलोड करायचं, मग मला कधी ते होतं कधी काय होतं। उद्या जर पाऊस पडला तर मग मी खत नाही बी नाही काय करू, त्या वावरात जाऊन नुसतं बसू का सांगा तुम्ही। आजच्या घडीला व्यापारी ऑनलाईन पद्धतीमुळे त्रस्त झालेला आहे। त्याकरता व्यापाऱ्यांनी आपल्या 50% लोकांनी व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शासनाला सुद्धा आमची अशी विनंती राहील की येणाऱ्या काळामध्ये शासनाने सुद्धा त्या हिशोबाने असे व्यवहार करावे की जेणेकरून आम्हाला त्रास होणार नाही। मला बुक करून 3 दिवस झाले। 3 दिवसांच्या चक्रा मारतोय मी। 10 चक्रा झाल्या माझ्या, 10 किलोमीटर रोज जाणे येणं। 3 दिवस बुक करून पण QR कोड आहे, QR कोड आहे। 3 दिवस अवेलेबल राहतो फक्त तो, आणि मी जर स्कॅन केलं ना